आम्ही एक आता गड्डी आणली होती बाजारातून. ते आता घाटीस घेतल्यात. ते सोलायचं, त्याची आमटी छानपैकी बनवणार आहे. तर आता बघा मी कशी बनवते. तशी बनवून बघा, छान होती. खायला बी खूप, एक भाकरी खायच्या ऐवजी 2 भाकरी खातं. टमाटा घ्यायचा आहे, एक छोटासा कांदा घ्यायचा आहे, असा छोटा, आणि असे सोलायचे. असे सोलून घ्यायचे दाणे. ते आता आपण आहे ना, कढईत गरम करायला ठेवूया आणि उबाळ करू आणि ढोबळ त्याला टिचून घेऊया. हरभरे भाजून घेऊया. असे भाजून घ्यायचे चांगले, दाट पडेपर्यंत. आता भाजून झाल्यात, असे झाल्यात. ते आता काढू. आपण तेल घेणार आहे, असे गरम करायचं आहे. आता जिरे टाकू चिमूटभर, हिंग, नंतर कांदा टाकू. कांदा आता चांगला आपण लालसर भाजून घेऊया, म्हणजे आमटी चांगली होती, खमंग. मसाले दुसरे काय टाकायचे नाही ज्यादा. टिचून घ्यायचे दोघात, जास्त नाही करत बसायचं. आता टोमॅटो चांगलं भाजून घेऊया, परतून तेल सुटेपर्यंत असं परतायचं. रगडून घेतलेले आता भाजी मिळून येत असते. असं रगडून घेतल्यानंतर छान लागते चवीला. भाजी मिळून येते. लसूण, खोबरं, कढीपत्ता आणि अद्रक एकत्र मिक्सरवर बारीक करून घेतलं आहे. कढीपत्ता आणि अक्का नाही टाकत, कारण ते पोटामध्ये जात नाही, काढून फेकून देतात ना. त्यामुळे मग आम्ही वाटून टाकतो, मग ते पोटात जातो ना. हळदी घेणार, हळद टाकते, थोडा धने पावडर टाकते, गरम मसाला गोडा, आपल्या आवडीनुसार तिखट मी 1 चमचा टाकते, नमक. त्याचे ढोबळ टेचलेले हरभरे टाकलेले. त्याच्यात पाणी टाकूया. छानपैकी पातळ रस्सा, पातळ भाजी होते. रस्सा भाजी भाजी मिळून आली. याला काय मसाले टाकायची गरज नाही, साधी सिंपल भाजी तयार झाली. अशी बनवायची. आपल्याला लागेल एवढं पाणी टाकायचं. असे बनवून बघा, खायला छान लागते. भाकरी संग, चपाती संग टेस्टी होती. साधी आणि सोपी भाजी हे छान होते. आवडल्यास लाईक करा, कमेंट करा. ज्यात थोडी आटलेले, आटल्यामुळं चव लागते भाजीला. अशी घट्ट मिळून आलेली. असे अख्ख्या हरभऱ्याचे केले की ते मसाला एकीकडं, हरभरे एकीकडं होतात. मग अशी टिचून टाकले की एकत्र येते. आता कोथिंबीर टाकते, थोडी आटून द्यायची भाजी, छान लागते. अशी गॅस बंद करायचा.